नमस्कार. सर्वप्रथम बेलारूस येथे पार पडलेल्या वर्ल्ड सिनियर चॅम्पियनशिप मध्ये महाराष्ट्राचे आपल्या पैलवान देवठाणे गावचे सुपुत्र पैलवान पृथ्वीराज पाटील यांना कांस्य पदक प्राप्त झालेला आहे. एबीपी एज्युकेशन आणि एबीपी आपण पाहू शकता कुस्ती संकुल यांच्या वतीनं त्यांचं तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर आपल्या पहिल्यापासूनच घराणेशाही ही कुस्तीमध्ये त्यांची होती. त्यांचे चुलते संग्राम पाटील आजोबा असतील, वडील असतील, चुलते असतील, संग्राम पाटील हे उपमहाराष्ट्र केसरीपर्यंत त्यांनी मजल मारली होती आणि आपल्या कोल्हापूरची मोतीबाग तालीम महाराष्ट्र केसरी, उत्तम हिंद केसरी, महान भारत केसरी वस्ताद दादू मोहम्मद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लंगोटा आवळ्याला, पुढे जालिंदर मुंड्याबा याचबरोबर फाटक सर असतील यांच्याही मार्गदर्शनाखाली सराव करून जागतिक पदक त्यांनी आणलेलं. त्यानंतर सातारा येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये मुंबईचा पैलवान, मुंबईकडून खरं तर खेळतो, मूळचा सोलापूरचा प्रकाश बनकर याच्यावर विजय मिळवून तब्बल 21 वर्षानंतर या कोल्हापूर जिल्ह्याला पृथ्वीराज पाटील यांनी गदा मिळवलेली. तसेच पुढे नॅशनलला सुद्धा पृथ्वीराज पाटील यांचं गोल्ड मेडल लागलं आणि आज ते सैन्य दलामध्ये सुभेदार या पदावर काम करतायत. खरं तर पृथ्वीराज पाटील हे मैदानीचा आता सध्या बादशाह झालेला आहे. परवाच हल्ल्याळ मुक्कामी कर्नाटकामध्ये सिकंदर शेख यांच्याबरोबर कुस्ती झाली. त्याचबरोबर चिंचोली तालुका शिराळा जिल्हा सांगली येथे सिकंदर शेख आणि पृथ्वीराज पाटील ही कुस्ती बरोबरच सोडवण्यात आली. अशी 145 मिनिटे कुस्ती चालू होती. प्रेक्षकांची मनं त्यांनी जिंकली होती. आणि आताच बेलारूस सिनियर ग्रँड फिक्स बेलारूस येथे पार पडलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये पृथ्वीराज पाटील यांचे कांस्य पदक. पुढील वाटचालीसाठी पृथ्वीराज भाऊ पाटील यांना अनुभवाचे 2 बोल या यूट्यूब चॅनेलद्वारे आपण त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. एवढंच या ठिकाणी बोलतोय, थांबतोय. धन्यवाद.